नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगात। तर मंडळीने बघताच आज कॉलेजमध्ये आज कोण दिसत नाही। तर कारण काय असं तर माहिती असत तुमका की आज नागपंचमी आहे, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये काय कोणी इल्ला नाही। तर नागपंचमी असल्यामुळे मी सुद्धा लवकर लालपरीन चालले घराच्या वाटेक। तर एसटीतनं उतरलंय, आता डायरेक्ट घरात जातोय। तर आता जरा पाय जरा फास्ट सुकली होती, कारण की घराकडे आताशी नागपंचमी असल्यामुळे जरा घराकडे भारी वाटतला। तर आता जाऊया घराकडे, तर बघूया काय चालू आता। नागपंचमी असल्यामुळे मुंबईचे लोक इले त्यांना कुकार दिले आणि घरात इले तर बघते तर आजोबांनी तोपर्यंत नागोबा पूजवते। तर तयारी चालू होती सगळी, ओट्यावरसुद्धा मस्तपैकी प्रसादी काढून ठेवलेली होती। तर फायनली थोड्या वेळानं आजोबांनी नागोबा वगैरे पूजून घेतल्याने पाया वगैरे पडलं आणि त्यांनी दाखवल्याने वाडी। तर मंडळींनी वाडी बघू शकता, केळीच्या पानात मस्तपैकी पातोळी वगैरे मस्तपैकी वाडी होती। तोपर्यंत म्हटलं फिरायला घ्यावी आजूबाजू। तर पाटल्याला बाबूगांकडे इले आणि त्यांच्या नागोबाच्या पाया पडले। नागोबा तर एकदम मस्त वाटवतो। तर तकडे फुडसून इले आणि गेले चाकरमान्यांच्या घरात। तर चाकरमान्यांनी सुद्धा मस्तपैकी सारून वगैरे नागोबाचं पूजन करून ठेवलं होता। पाया वगैरे पडून झाला आणि घरात इले। तर मंडळीने घरात इले तर जेवणाचा ताट पडत होता। तर गोडा भात, वाटाण्याची भाजी आणि पातळ विशेष आयटम आजचं होतं। तर मस्तपैकी जेवले वगैरे आणि थोड्या वेळानं आता झाली नागोबा निरोप द्यायची वेळ। तर मी आणि भाव चालला नागोबा विसर्जन करूसाठी। तर मंडळीने फायनली हळदीच्या याच्यात ते नागोबाचं विसर्जन केलं आणि इला वरती घराकडे इला आणि प्रसादीचा वाटप केला लाह्य गुळ आणि दूध घालून। कसं वाटलं व्लॉग? आवडलं तर नक्की कमेंट करा, लाईक आणि सबस्क्राईब करू विसरा नको।